म्हणजे अगोदर करिअर याच्यात करायचं असं काही ठरलं नव्हतं ॲक्च्युली. मी MSc झालो, MSc बायोटेक आहे. ओके. तर MSc बायोटेकच्या नंतर मी बऱ्यापैकी क्लेवर स्टुडंट होतो. ओके. तर घरच्यांची इच्छा होती की MPSC वगैरे देऊन वगैरे क्लास 1 ऑफिसर किंवा इतर काही गोष्टी ते करावं. अच्छा. असं. आणि माझंही तसंच होतं. मुंबईत आलो, MScच्या जोरावर मला एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी पण मिळाली ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर ट्रेनी म्हणून. तर खूप चांगली कंपनी होती, म्हणजे स्वित्झर्लंडची वगैरे टायअप होता डर्मा सेगमेंटमध्ये. ही मी गोष्ट सांगतो तुला 2013ची, 13 एंडची. 2013ला मुंबईत आलो तेव्हाची. आणि गेलो 1 महिना मला बरं वाटलं, पैसे मिळत होते, पगार होता. तर पहिल्यांदा आयुष्यात पगार आला ना रे, तर ना असं वाटलं की आपण जिंकलो आता, काहीतरी लाईफ सेट झाली. तर पहिला महिना एकदम उत्सुक, म्हणजे मी रविवारी वगैरे आईला असं फोन केला, जी पहिली सुट्टी होती, कारण पहिले 7 दिवस ना मजेत गेले एकदम. आणि 8व्या दिवशी म्हणजे आईला फोन केला मी, आई आता मी रत्नागिरीला फार कमी येणार आहे, मला डिस्टर्ब वगैरे करू नका, मी आता जॉबकडे वगैरे वगैरे सफुल्ल बोललो. आणि हा माझा उत्साह 1 महिन्यानंतर ना असा ओसरू लागलाय. मग मी आईला जास्त फोन करायला मी स्वतः आईला डिस्टर्ब करायला लागलो. आणि 3ऱ्या महिन्यात असं झालं, म्हणजे 2ऱ्या महिन्यात माझं झालं की मी नाही करू शकत. नाही करू याच्यासाठी मी काय करायचो, फार्मास्युटिकल कंपनी ना डर्मा सेगमेंटमध्ये वगैरे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती त्यांचे जे प्रोडक्ट होते ते किती विकले गेले वगैरे याचं हे करायचं काम, मग त्याचं मॅनेजमेंट, मार्केटिंग, सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग याच्यामध्ये मी होतो. तर मला असं झालं की मी आयुष्यभर फक्त हे नाही करू शकत की आकडेच फक्त बदलणार आहेत, बरोबर, कॉलम तेच असणार आहेत. हो हो. म्हटलं हे नाही करू शकत. मग मी काय करायचो, बॉसनं जाऊन विचारायचो, आपण ते ह्याची ॲड करू शकतो काय, अशी आपल्या ह्याची आपण ते करू शकतो काय. मग आपण काय, मध्ये मला सांगायचं आपण एवढ्या आत्ता मोठ्या स्केलला एवढ्या नाही आहोत, जात नाही आहोत. मी फेअर अँड लवलीचे वगैरे त्यांना हे द्यायचो, आपण तसं काय ॲड बीड करूया का, हिरोईनला कुठल्या कास्ट करूया, मग आपण आपल्या प्रोडक्टचा ॲड करूया. ते मला समजायचे असं नाही, अजून आपण त्या लेवलला विचार नाही केला आहे अजून. मला म्हटलं, मग माझं असं झालं की इथे काय म्हणजे हे नाही होणार. मग एक दिवशी काय झालं की 2.5 महिने झाले आणि नंतर ना मी कारण शोधायचो की नको ऑफिसला जायला काहीतरी उगाच आपलं. आणि मला ना माझा प्रवास संपून असा वाटायचा, जो मी मुलुंडला होतो, ठाण्याला राहिला होतो, तर मी बसने जायचो. ठाणे मुलुंड एक स्टेशन आहे, ट्रेनने 5-10 मिनिटात जाईल. मी ना बसने जायचो, जिला 1 तास लागायचा. आणि ना मी असा शून्यात असायचो बसून, आणि मला संपूच नाही हा मुलुंडचा प्रवास, मुलुंड येऊच नाही कधी लवकर, असं व्हायचं. आणि मग एक दिवशी ठरवलं, बॉस एकटेच होते, सगळे बाकीचे एम्प्लॉई गेले. मी म्हटलं बोलू नको बोलू, मी ना निघालो, नको बोलूया, बरोबर नाही वाटणार, म्हणून मी मुलुंड स्टेशनपर्यंत चालत गेलो. नंतर विचार केला, नाही हीच संधी आहे, कोण नाही ओरडली तर आपल्या आपल्यातच इज्जत जाईल, ते आणि मीच असेल, म्हणजे बाकी कोण नसेल. परत आलो आणि म्हटलं बॉस असं असं होत आहे, मला नाही जमणार करायला वगैरे वगैरे. म्हणजे मला माहित नाही की पुढे काय, मला पुढचं काहीच माहित नव्हतं, मी पुढे काय करणार आहे. मला फक्त त्या क्षणाला एवढं माहिती होतं की मी हे नाही करू शकत. बरोबर हे. आणि मग त्यांना बोललो, मग थोडेसे भडकले ते, असं तसं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मी तिथून निघालो. आणि तिथून निघाल्यानंतर मी शून्यात होतो. फक्त मी त्या दिवशी जो बाहेर पडलोय ना, मी असं वाटलं मला, म्हणजे एकदम स्वातंत्र्य रे, पिंजऱ्याचा दरवाजा मीच उघडला आतून आणि बाहेर पडलो, असं मला झालं एकदम. आणि मजा आली खूप. म्हणजे त्या दिवशी मी खूप हे झालं होतं. आईला सांगितलं, आई थोडंसं हे होतं, आई माझ्या सपोर्टिव्ह असते बऱ्यापैकी. पप्पा थोडेसे हे झाले होते, नाराज झाले होते की कशाला जॉब सोडतो, लोकांना मिळत नाही, तुला मिळालं, बरं एवढी चांगली पोस्ट मिळाली, बरोबर, तर असं तसं तसं पण झालं. पण त्याच्यानंतर पुढे काहीच माहित नव्हतं काय करणार किंवा काय, पण निघालो. करिअर बिरिअर अभिनय वगैरे नाही, असं काय नव्हतं.